काँग्रेसचा बी फॉर्म न मिळाल्यानं नाराज झालेले माजी आमदार दिलीप माने यांनी माघार घेतली होती, पण त्यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतला नव्हता. दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा झाली. शेवटी दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी सकाळी एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये दिलीप माने या अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी नंदूरपासून दिलीप माने यांच्या उपस्थितीमध्ये काडादी यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे. दिलीप माने हे काडादी यांच्या प्रचारासाठी उतरले असल्यानं निश्चितच काडादी यांची ताकद वाढली आहे. दिलीप माने यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यांची संपूर्ण मतदारसंघात बांधणी आहे. शहरी भागात कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. आता ही सर्व ताकद काडादी यांना मिळणार आहे. सोमवारी धर्मराज काडादी, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, हरीश पाटील या सर्व नेत्यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती मिळाली. मंगळवारी काडादी आणि हसापुरे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचं समजतंय. त्यानंतर हा प्रचाराचा निर्णय घेण्यात आलाय. माने यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांची अडचण झाली असून आता भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्याही डोकेदुखीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.